कायरस तर सगळ्यांनाच आवडतो, पण मी आज तुम्हाला द्राक्षापासून कायरस कसा बनवायचा हे दाखवणार आहे। हा तोंडी लावण्यासाठी खूप छान लागतो आणि ताटाकडील पदार्थ म्हणून आपण खाऊ शकतो। इथे मी एका कढईमध्ये 1 चमचा तेल घेतलेला आहे। एक अर्धा चमचा आपण मोहरी घेऊयात। मोहरी थोडीशी गरम झाली की 1 चमचा मी याच्यामध्ये उडीद डाळ टाकते। उडीद डाळ देखील आपल्याला लाल होईपर्यंत थोडंसं भाजून घ्यायचं आहे। खरपूस असं भाजून घेऊयात, कारण ते खाताना जरा चांगलं लागतं आणि हे आपण वाटण करणार आहोत मसाला, त्यामुळे थोडंसं जास्तच भाजून घ्यावं लागेल। आता याच्यामध्ये मी 1-2 चमचे चणा डाळ घालते। हे डाळ देखील व्यवस्थित लाल होईपर्यंत भाजून घेऊयात। याच्यामध्ये मी आता 7 ते 8 कढीपत्त्याची पाने टाकली आहेत आणि 2 बेडगी मिरच्या मी टाकली आहेत। तुम्हाला लाल कलर जास्त हवा असेल तर काश्मीरी मिरच्या देखील तुम्ही ॲड करू शकता। तुम्हाला कसा तिखट हवा आहे तसा तुम्ही मिरच्या ॲड करा। इथे खूप तिखट होत्या या मिरच्या, म्हणून मी फक्त 2च घेतले। आता मी 1 अर्धी वाटी सुकं खोबरं घेते। खोबरं आपल्याला थोडंसं खिसून मगच घ्यायचं आहे आणि हे असं छानसं भाजून घ्यायचं आहे गोल्डन कलर येईपर्यंत, जेणेकरून आपल्याला जे वाटण तयार करायचं आहे ना त्यासाठी लवकर ते बारीक होईल। त्यामुळे हे बघा असं लाल आपला वाटण तयार झालेलं आहे। मी आता थंड होण्यासाठी ते ठेवते बाजूला। आता त्याच कढईमध्ये ना मी 1 चमचा तेल घेतलेला आहे। इथे आपण फोडणी तयार करणार आहोत, त्यासाठी तेल घेतलं आहे। आता तेल थोडंसं गरम झालं ना त्याच्यामध्ये 7 ते 8 मी मेथीदाणे टाकते। मेथीदाणे थोडेसे लाल होऊ देऊयात। पूर्ण काळा करपवला तरीही तो चांगला लागतो। इथे काय झाले, द्राक्षे हे आंबट गोड असतात, त्यामुळे थोडासा कडवटपणा आला ना तर खाताना ते आपल्याला एक चांगली नवीन चव येईल, छान चव लागेल आपल्याला। आता इथे आपण उडीद डाळ टाकलेली आहे आणि मोहरी देखील टाकलेली आहे। आता इथे मी द्राक्षे टाकते। द्राक्ष मी स्वच्छ धुवून मिठाच्या पाण्यामध्ये 10 मिनिटं बुडवून ठेवले होते, जेणेकरून त्याचे सगळे केमिकल निघून जातील। आणि शक्यतो द्राक्षे अजिबात कट करू नका। इथे मी थोडंसं हिंग आणि हळद टाकते कलर येण्यासाठी। द्राक्षे कट केले तर काय होतं की ते विरघळून जाईल, त्यामुळे असं खाताना मजा येणार नाही। मग असे अख्खेच द्राक्ष ठेवायचे आहेत आणि जास्त आपल्याला शिजवून देखील घ्यायचं नाही, थोडंसं पाणी घालून ना वाफवून घ्यायचं, म्हणजे थोडंसं नरम झालं ना तर तो चांगला लागतो। इथे मसाला आपला थंड झाला होता, त्याचं वाटण आता आपण करून घेऊयात। हे बघा, हवं असेल तर तुम्ही इथे थोडंसं कोथिंबीर देखील घालू शकता। इथे वाटण तयार आहे आणि पाणी न घालता करा, कारण नंतर आपल्याला पाणी ॲडजस्ट करू शकतो। आता इथे आपले द्राक्षे वाफून तयार झालेले आहेत, ते थोडेसे नरम झालेले आहेत। हे बघा एकदम खूप छान नरम झालेले आहेत ते, फक्त 2 मिनिटात तयार होतं ते। आता याच्यामध्ये राहिलेलं सगळं आपण आता जो बनवलेला वाटण होता ना तो घालून घेऊयात। बघा आता मिक्स करून घेऊयात सगळं। आता वरून मी थोडंसं चवीनुसार मीठ टाकते। मिश्रण आपल्याला हलवून घ्यायचं आहे आणि हवे असेल तर आपण वरून थोडीशी कोथिंबीर घालणार आहोत। इथे आपलं कायरस तयार झालेलं आहे। तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर मला लाईक करा, कमेंट करा आणि सगळ्या तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा। आणि अशाच नवनवीन भन्नाट रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब अजून तुम्ही केला नसेल तर करा। चला तर मग परत भेटू नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत बाय बाय।